संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी दोन्ही महाराजांच्या पालख्या ज्या आहेत ते काल पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि या दोन्ही पालख्यांचा आज पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे। महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी जे आहे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। मानाचा चौथा गणपती असणारा तुळशीबाग गणपतीच्या वतीने वारकऱ्यांसाठी मेट्रोची सफर घडवण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की वारकरी मोठ्या भक्तिभावाने या मेट्रोचा सफर करताना आपल्याला दिसून येत आहेत। सिव्हिल कोर्ट ते पिंपरी असा हा प्रवास असणार आहे आणि परत पिंपरी ते सिव्हिल कोर्ट असा रिटर्नचा प्रवास असणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणी वारकरी आहेत ते विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये तल्लीन झाल्याचं आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत या ठिकाणी औसेकर महाराज सुद्धा आहेत। महाराज काय सांगाल वारकऱ्यांसाठी जो आहे मेट्रोचा सफर घडून आणलेला आहे? मेट्रोबद्दल आम्ही जेवढं काही कौतुक करू, जेवढं आम्ही बोलू ते शब्द इथे अपुरे पडतात। कारण आज या मेट्रोमध्ये जे प्रवास वारकरी करतायत पहिल्यांदाच त्यांचा हा तो अनुभव आहे। आणि एक आमची अशी एक विनंती आहे, ही रेल्वे ही मेट्रो पुढे मात्र देहू आळंदीपर्यंत ही धावायलाच पाहिजे आणि निश्चितच त्याचा वारकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणे त्याचा फायदा होईल। सगळे वारकरी त्याचा एक आनंद घेऊ शकतील आणि या माध्यमातून अशा या शुभपर्व काळामध्ये मी एकच सांगू इच्छितो की बाबा देहू आणि आळंदी हे पुढच्या वर्षापर्यंत तरी तुम्ही जाहीर करावं आणि एक 3-4 वर्षामध्ये हे काम पूर्ण व्हावं इतकीच मी प्रामाणिक आग्रह। आणि तदनंतर आज तुळशीबागाच्या जो चौथा गणपती आहे या सर्व मंडळांनी आज वारकऱ्यांसाठी एक सफर जी घडवलेली आहे शहरातली, खरोखरच त्यांना आम्ही जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत। तसेच माझे स्नेही माझे मित्र आज डॉक्टर शैलेशजी गुजर साहेब यांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। या सर्व मंडळाला एकत्रित करून आणि आम्हाला त्यांनी आणलेलं आहे, त्यांना व्यक्तिशः आमच्या शुभेच्छा। वारकऱ्यांसाठी मेट्रोनी प्रवास घडवावा ही संकल्पना कशी सुचली? तुळशीबाग मंडळाचा गणपतीच्या कार्यक्रमामध्ये ओडिसाचं काही दृश्य करतोय, त्या मुख्यमंत्र्यांना संपर्क करत असताना एका हॉटेलमध्ये मी आणि नितीन पंडित आणि विकास पवार बसलो होतो आणि वरून मेट्रो जात होती। तेव्हा ही कल्पना सुचली आणि 24 तासाच्या आत मेट्रो प्रशासनाकडनं परवानगी घेऊन वारकऱ्यांकरता कुठेच अडचण आली नाही आणि गुरुबाबांना विनंती केल्यावर ते काल वारीचं स्वागत करायला पुण्यात आलेत। ते औशाला असतात लातूरजवळ, त्यांनी एका मिनिटात होकार दिला आणि ते आले आणि आज वारकऱ्याच्या प्रत्येक चेहऱ्यावरती विकासाची ही जी मेट्रो चाललेली आहे ती पाहून अतिशय आनंद होतो। आपण बघतोय की या वारीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत मेट्रोनी सफर करतायत। बाबा तुम्ही कुठून आलाय? आम्ही सेलू तालुका। किती वर्षापासून वारी करताय? 5 वर्ष झाले। कसं वाटतंय मेट्रोनी प्रवास करताय? मेट्रोनं एकदम सुखद वाटतंय आणि आनंद वाटतो। आम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं की आम्ही मेट्रो प्रवास करू म्हणून। पांडुरंगाकडे काय मागितलंय? पांडुरंगाकडे असाच विकास होत राहावा म्हणून असं मागणी मागितली। एखादा अभंग? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान। पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जय संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु औसेकर बाबा की जय। माऊली कुठून आलाय तुम्ही? परभणी जिल्हा। कसं वाटतंय वारी? खूप छान वाटतं। काय मागितलंय पांडुरंगाकडे? काही मागायचं नाही, सुख आणि समाधान। पहिल्यांदा मेट्रोनी प्रवास करताय, कसं वाटतंय? एकदम छान, अतिउत्तम। एखादा अभंग गा. ठीक आहे। लहानपण 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 देगा देवा मुंगी साखरे चारवा मुंगी मुंगी साखरे चारवा ऐरावती रत्नद्वार ऐरावती रत्नद्वार त्यासी अंकुशाचा मार त्यासी अंकुश
मार लहानपण 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 देगा देवा मुंगी साखरे चारवा मुंगी मुंगी साखरे चारवा ज्याच्या अंगी मोठे पान ज्याच्या अंगी मोठे पान त्याला यातना कठीण त्याला यातना कठीण लहानपण 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 देगा देवा मुंगी साखरे चारवा मुंगी मुंगी साखरे चारवा तू कमाने का वजाना तू कमाने का वजाना होवाला ना उनिलान होवाला ना उनिलान लहानपण 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 देगा देवा मुंगी साखरे चारवा मुंगी मुंगी साखरे चारवा गोपाळ कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आपण बघतो की या ठिकाणी वारकरी भक्तिभावामध्ये तल्लीन झाल्याचं दिसून येते. बाबा तुम्ही किती वर्षांपासून वारी करताय? इथे तुम्ही किती वर्षापासून वारी करताय? 30 वर्ष चालू. काय मागितले पांडुरंगाकडं? काय नाही देवाला काय माहिती आहे. काय मागत होतो हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. वारीचा अनुभव कसा आहे? एवढ्या वर्षापासून वारी करताय, यावेळेचा अनुभव एकदम कसा आहे? सुंदर एकदम चांगला आहे. याच्यासारखा दुसरा कोणताच चांगला नाही. एखादा अभंग गा की बाबा. आहे का नाही? अभंग अभंग कीर्तन. असं भेटून धन्य दिवसाजी दर्शन संताची नांदी तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार धन्य पूर्व पुण्ये ओढवले निवृते संताचे दर्शन झाले भाग्ये बहुते धन्य पूर्व आम्हा जोडली जोडी संताचे दर्शन जीवे न सोडी तुका म्हणे धन्य आम्हा जोडी संताचे दर्शन आता जीवे न सोडी नायव तुकारा पंढरनाथ भगवान की जय. बाबा पहिल्यांदा मेट्रोने प्रवास करताय, कसं वाटतंय? मेट्रो गाडी एकदम चांगलं वाटतं की जिंदगीतून बी कधी पाहिलं नाही ना असं केलंही नाही ना आता मिळणारही नाही. हो पहिला वेळ आहे. हो एवढं याचं इतकं वैभव इतकं वाटायला की या आयुष्यात होतं की नाही पुन्हा कोणाला मागून तर नाहीच झालं आतापर्यंत. मेट्रो तुम्ही कुठून आलाय? मी आलो शेलू तालुक्यातून डासाळ या गावातून. किती वर्षापासून वारी करताय? माझी 2002 पासून चालू आहे माझी वारी. कसा आहे वारीचा अनुभव? वारीचा अनुभव शब्दात व्यक्तच करणं अवघड आहे. शब्दामध्ये व्यक्त करता येतं एवढा अवर्णनीय आनंद आहे. मेट्रोने प्रवास करताय, वारीमध्ये कसं वाटतंय मेट्रोची सफर? मेट्रो फक्त ऐकून होतो, जरी थोडं बहुत असलो फिरता. आज माझी पहिली वेळ आहे मेट्रोमध्ये फिरण्याची आणि मेट्रोमधला आनंद काय वेगळाच मिळाला आज पाहण्यातून. ज्यावेळेस आलो तर आम्ही तुमच्या 100 फूट खाली स्टेशनला त्यावेळेस कळालं इतकं म्हणजे ग्राउंड खाली आहे स्टेशन. बाबा काय सांगाल, किती वर्षापासून वारी करताय? मला 14 वर्ष झाले वारी करतो. 14 वर्षे वारी झाली, सारखा चालतो. कुठून आहे तुम्ही? मी परभणी जिल्ह्यातून चिकलठाणा शेलू तालुका आणि चिकलठाणा माझं गाव आहे. तिथून मी 14 वर्ष झाली वाऱ्या करतो. सारखा आनंदात आहे. कसा आहे वारीचा अनुभव? लय आनंद आहे. आनंदी मग दरवर्षी यायला लागलो. कामधंदे सट बंद करतो, सरळ इकडे येतो. महिनाभर जात नाही गावात आता. पहिली वारी कधी केली होती? 14 वर्ष झाली. 14वी वारी माझी ही आज. मेट्रोने प्रवास करताय, पहिल्यांदाच करत असाल, कसं वाटतंय? पहिल्यांदा आता आलो. आता खूप आनंदात वाटला प्रवास. बाबा एखादा अभंग का की? बरोबर. स्वयंभू माझा विठेवर ओभा कर्दळीचा गाभा पांडुरंग नाही घडवेला नाही बैसवेला
पुंडलिके आला भेटावया नाही घडवेला नाही बैसवेला द्वारकेची संपदा ठेवून एवढे पंढरीशी आले चक्रपाणी नाही घडवेला नाही बैसवेला नाम म्हणे मोरते घडविली जे म्हणते त्याच्या तोंडाप्रती किडे पडो नाही घडवेला नाही बैसवेला पुंडलिके आला भेटावया नाही घडवेला नाही बैसवेला विठ्ठल श्री आपण बघतोय की वारकरी जे आहे अभंगामध्ये तल्लीन झाल्याचं आहे, भक्तिभावामध्ये तल्लीन झाल्याचं दिसून येते. तुम्ही कधीपासून वारी करता? मी 12 वर्ष झाले वारी करतो. मी काजळी रोहिणा सेलू येथून आलेलो आहे. दत्ताराव महाराज दिंडी सोन्नेकर यांच्या दिंडीत येत आहे. आमच्या दिंडी क्रमांक आहे 111. यांच्यामध्ये 12 वर्षापासून येत आहोत तुम्ही. कसं वाटते वारीमध्ये? वारीमध्ये काय पाहतात का, खूप आनंद घ्यायचा आहे. आधी कधी मेट्रोनी प्रवास केला होता? 2-3 वेळेस केला आम्ही. हैदराबादला गेला मी. आता वारीमध्ये मेट्रोनी प्रवास करायला मिळतोय, वारकऱ्यांसोबत कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतं आहे की बाबा आपण वारकऱ्यासोबत आलो, मेट्रोत प्रवास केला. साहेबांनी इतकं हे करून तिथं आमच्या दिंडीच्या याच्यामध्ये आले, सगळ्याला सांगितलं. मग आम्ही सगळे मिळून आलो मेट्रो, सगळ्याला दाखवली मेट्रो. साहेबांनी आमच्यासोबत पुन्हा महाराज येते, त्यांचे ते गणपती तुमच्या याच्यातले पुण्याचे काय नाव आहे त्यांचं ते. आपल्यासोबत अजूनही काही वारकरी भगिनी आहेत, त्यांना विचारूयात. माऊली, मेट्रोनी प्रवास करताय, कसं वाटतं? छान वाटतंय. पुन्हा भजन ते चाललंय ना, त्याच्यामुळे छान वाटतंय. किती वर्षापासून प्रवास करताय? किती वर्षापासून वारी करताय? 3 वर्ष झालं वारीमध्ये. इतकं छान कसं आहे वारीचा अनुभव कसा आहे? खूप छान आहे. एक वेळेस आलं तर कधी पण यावंच वाटतंय, नेहमी या वाटतंय. पहिल्यांदा मेट्रोनी प्रवास करत असाल, कसा अनुभव आहे मेट्रो ट्रेननी? छान वाटायले एकदम छान. कुठून आलाय तुम्ही? मगर सांग घेऊन आलो आम्ही. मगर सांग परगण जिल्हा. कसं वाटतंय मेट्रोनी प्रवास? एकदम छान वाटतंय. पहिल्यांदाच आलो होतो आम्ही वारीला, पहिल्यांदाच आले. लय भारी वाटते दिंडीमध्ये. एखादा अभंग गा की. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, बहुत शोभे सिद्ध मांदी, बहुत शोभे सिद्ध मांदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. कीर्तन गजरी, कीर्तन गजरी, नाम घोष चराचरी. कीर्तन गजरी, कीर्तन गजरी, नाम घोष चराचरी. बहुत शोभे सिद्ध मांदी, बहुत शोभे सिद्ध मांदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. ऐसा सवळा ऐसा आनंद, एका जनार्दनी नाही भेद. ऐसा सवळा ऐसा आनंद, एका जनार्दनी नाही भेद. बहुत शोभे सिद्ध मांदी, बहुत शोभे सिद्ध मांदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. कुंडली घोरद्या रिट्ट श्री ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय. माऊली, तुम्ही कधीपासून वारी करताय? कसा वारीचा अनुभव आहे? आम्ही 10-12 वर्ष झालं करतो. 10-12 वर्ष झालं करतो होतो. कसा अनुभव आहे पहिली वारी आणि आत्ताची वारी, कसं वाटतं? चांगलं वाटते. हो, आम्ही स्वयंपाकात राहतो, स्वयंपाक करतो आम्ही. बरं बरं.
बाकी आता मेट्रोने प्रवास करताना कसं वाटतंय? मेट्रोने प्रवास चांगलं वाटतंय ना, चांगलं आनंद आहे. हो चांगलं आहे. तुम्ही किती वर्षापासून प्रवास करताय माऊली? 3 वर्ष झालं. कसं वाटतंय वारीत? छान वाटतंय. पहिला मेट्रोचा प्रवास ट्रेननी नाही आता पहिल्यांदाच आनंद होतोय. आनंद झाला. हो. माऊली तुम्ही कधीपासून हे करताय, वारी करताय? आम्ही 16 वर्ष झालं करतो. कसं आहे वारीचा अनुभव? छान वाटतंय आम्हाला. नाव सांगा दिंडीचं. कुठून आलाय तुम्ही? आम्ही परभणीहून आलोच. आमच्या दिंडीचा 111 नंबर नाही. दिंडीचा नंबर नाव सांगा. दत्तराव महाराज, पाटील सोन्नेकर. मेट्रोने प्रवास करताय, यापूर्वी कधी केलेला नसेल, कसं वाटतंय? छान वाटतंय. आम्हाला असंच वाटतंय माऊलीची वारी सुरू राहावं. आनंद घडतंय, आनंद वाटतंय. पांडुरंगाकडे काय मागितलंय? हेच मागितलं, पांडुरंगाची वारी सुरू, दुसरं काय नाही. आपण बघतोय की चौथा जो मानाचा गणपती आहे, तुळशीबा गणपतीच्या वतीने वारकऱ्यांसाठी जे आहे मेट्रोची सफर घडवण्यात आलेली आहे. आपण बघतोय की या मेट्रोमध्ये अत्यंत भक्तिमय वातावरण आहे. अभंग गात विठ्ठल नामाचा जयघोष करत वारकरी या ठिकाणी जे आहे तो मेट्रोची सफर करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेशसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.